आज आपण पालक, गाजर, कोबीचा नाश्ता बनवायला घेणार आहोत. तर काय काय साहित्य लागणार ते पाहूया. 1 कप रवा मी अगोदरच घेतला होता आणि अजून अर्धा कप रवा घेते. आता पाव कप तांदळाचे पीठ घ्यायचे. तुमच्याकडे जर हे माप नसेल तर 3 चमचे पीठ घ्या. अर्धा कप दही, म्हणजे जे आपण रवा घेतला ज्या कपाने त्याचाच अर्धा कप आपल्याला दही घ्यायचे. आता 1 कप पाणी घेतले, तोच कप मी वापरत आहे. थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे. हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे. अजून पाण्याची गरज भासत असेल तर पुन्हा थोडे पाणी घ्यायचे. तर आता मी अर्धा कप पाणी घेतले. तेही थोडे थोडे पाणी घालून मी पीठ चांगले भिजवून घेणार आहेत. आता आपण याला फोकच्या साहाय्याने याला आपण चांगले फेटून घेऊया, म्हणजे कुठेही गुठळी राहणार नाही. चांगले फेटून झाल्यानंतर आता याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटे आपल्याला रवा चांगला भिजवून द्यायचा आहे. तोपर्यंत पुढची तयारी करूया. पालकची 7-8 पाने घेऊन स्वच्छ धुवून अशा प्रकारे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. ते सुद्धा 1 कप झालं आहे. कोबीसुद्धा 1 कप किसून घ्यायचा. गाजर पण आपण 1 कप किसून घेतले. अर्धा इंच आलेसुद्धा किसून घातले. 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या. 15 मिनिटानंतर भिजवून घेतलेल्या रव्याला पुन्हा एकदा फोकच्या साहाय्याने फेटून घ्यायचे. आता आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि हाताने सर्व भाज्या बॅटरमध्ये असं चांगला मिक्स करून घ्यायच्या. आहे ना पौष्टिक नाश्ता. एका वेळेला आपण पालक, गाजर, कोबी खातो का? नाही खात. 1 चमचा ऑरेगॅनो घालायचा आणि 1 चमचा पिझ्झा सीझनिंग घालायचं. 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा. आता याच्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घालून घेते. मीठ तुमच्या चवीनुसार घ्या. आता पुन्हा एकदा याला फोकच्या साहाय्याने सर्व साहित्य आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे, चांगले फेटून घ्यायचे. आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा घालणार नाही आहोत. सकाळीसुद्धा मुलांना आपण डब्यामध्ये देऊ शकतो पॅनकेक बनवून. तर अशा प्रकारे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे आहे. जास्त पातळ नाही करायचे. गॅस पेटवून आता आपण पॅन ठेवून द्यायचा आणि टिश्यू पेपरच्या साहाय्याने याला पहिले पुसून घ्यायचे आणि थोडेसे पाव इंच तेल घालून असे कलथ्याच्या साहाय्याने सगळीकडे पसरून द्यायचे. आता एक पळी बॅटर घेऊन पॅनवर टाकून आपण त्याला चांगले असे पसरून द्यायचे. पळीनेच पसरून द्यायचे आपल्याला. जास्त पातळ नका करू आणि जास्त जाडही नका ठेवू. अशा प्रकारचा जर का नाश्ता आपण मुलांना डब्यात दिला तर मुलांना भरपूर न्यूट्रिशन मिळते, बुद्धीचा विकास होतो, शरीराची योग्य ती वाढ होते. तसेच एखादी आजारी व्यक्ती असेल, त्यांच्या तोंडाला चव नसेल, त्यांनासुद्धा तुम्ही अशा प्रकारे नाश्ता बनवून देऊ शकतात. आता याला आपण पलटी करून घेऊया. एक बाजू आपली छान झाली आहे. आता दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे होऊन द्यायची आहे. आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच प्रकारे पॅनकेक आपल्याला पुढचे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगायची आहे. रवा जर का जाड असेल तर मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्या, नंतर भिजत घाला, म्हणजे लवकर भिजून निघेल. तुमच्याकडे जर का नॉनस्टिकचा पॅन नसेल तर तुम्ही लोखंडाचा तवा घ्या. तव्याला थोडे तेल लावून घ्यायचे. नंतर त्याच्यावर पाण्याचा शिपका मारायचा आणि टिश्यू पेपरने चांगले त्याला पुसून घ्यायचे. नंतर काय करायचे, एक कांदा घ्यायचा, अर्धा कापायचा, त्याचे साल काढून टाकायचे आणि त्याची मागची बाजू जी आहे त्याला सुरीने किंवा फोकच्या साहाय्याने टोचून, म्हणजे अडकवून त्याच्यामध्ये तो कांदा तेलामध्ये घालून तव्यावर असा गोलाकार चोळून घ्यायचा. त्यामुळे लोखंडी तवासुद्धा नॉनस्टिक होतो. तुम्हाला असे वाटेल मी स्वतः का नॉनस्टिक पॅनवर करायला घेतले आहे डोसे. त्याचे कारण असे की याला जास्त तेलाची गरज भासत नाही आणि डाएट लोकांसाठी अतिउत्तम आहे नॉनस्टिक तवा. लोखंडाच्या तव्यावर तेल थोडे जास्त लागते, पण पदार्थाला चव बाकी भारी लागते आणि सर्वांनाच लोखंडाच्या तव्यावर जमत नाही. पण नॉनस्टिक पॅनवर डोसे झटपट होतात. माणूस टेन्शन फ्री राहतं कारण ते चिकटत नाही.
तुम्हाला डोसे करताना कुठला तवा सोपा वाटतो मला कमेंट्स करून सांगा. रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.